वेलकम एव्हरीवन. सगळ्यांचं स्वागत आहे ऑनलाईन सिरीजमध्ये. आणि हे व्हिडिओज प्रेझेंट करत आहोत फोकस अकॅडमी तर्फे. आजपासून आपण ऑनलाईन सिरीज स्टार्ट करत आहोत आणि हे ऑनलाईन लेक्चर स्टार्ट करण्यामागचं सर्वात इम्पॉर्टंट कारण म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे लॉकडाऊन आणि करोना व्हायरसचा जो प्रसार झालेला आहे संपूर्ण जगात आणि प्रत्येकजण त्यांच्याशी लढत आहे. आपण सर्वच आपल्या परीने जे काही प्रयत्न करता येतील ते करतच आहोत आणि त्यातच एक एफर्ट्स स्पेशली 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांच्यासाठी हे शैक्षणिक वर्ष खूप महत्त्वाचं आहे त्यांच्यासाठी आम्ही आता ऑनलाईन लेक्चर सिरीज स्टार्ट करत आहोत. आणि ही लेक्चर सिरीज स्टार्ट करण्याच्या आधी मला तुम्हाला काही बेसिक रूल्स सांगायचे आहेत जे तुम्ही काटेकोरपणे फॉलो करायचेच आहेत. आणि हे लेक्चर प्रेझेंटेड बाय गणेश पालवे. यू नो आय एम टॉकिंग राईट. अँड lecture will be covered in both languages, Marathi as well as English. सो मराठी, इंग्लिश, सेमी इंग्लिश कोणत्याही मीडियमची मुलं हे लेक्चर्स रेफर करू शकतात, नो प्रॉब्लेम. आणि हे स्टार्ट करण्यापूर्वी मला पुन्हा एकदा तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट किंवा इम्पॉर्टंट रूल्स सांगायचे. फर्स्ट रूल, हे सर्व लेक्चर्स खूप सिरियसली तुम्ही घ्या. सिरियसली याला फॉलोअप करा. तुमच्याकडे पेन अँड पेपर रेडी पाहिजे. जसं तुम्ही क्लासमध्ये लेक्चर्स अटेंड करता, तुमच्याकडे वही पेन वगैरे सगळं रेडी असतं, अटेंटिव्ह असता तुम्ही, तसंच एकदा हे लेक्चर स्टार्ट केलं की तुम्ही तुमचा हेडफोन वापरू शकता आणि निवांत ठिकाणी जाऊन घरातल्या एखाद्या तुमच्या अभ्यासाच्या जागी जाऊन तुम्ही हा व्हिडिओ स्टार्ट करा. स्टार्ट टू एंड संपूर्ण बघा. वेळोवेळी आम्ही याच्यातले पॉईंट काढतच राहू आणि तुम्हाला सांगू कोणते पॉईंट लिहायचे, कोणते नोट करायचे आणि कोणते इम्पॉर्टंट आहेत. सो टुडे मी स्टार्ट करणार आहे सायन्स 2 विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. या सायन्स 2 मध्ये संपूर्ण बायोलॉजिकल प्रोसेसेस ज्या ह्युमन लाईफमध्ये असतात त्या सर्व कव्हर होणार आहे. तर शॉर्टली तुम्हाला दाखवायचं झालं तर ही त्याची इंडेक्स आहे आणि आपण फर्स्ट चॅप्टरला स्टार्ट करतो आजपासून. या व्यतिरिक्त तुम्हाला काही सूचना अजून द्यायच्यात मला ऑनलाईन लेक्चर ज्या तुम्हाला फॉलो कराव्या लागतील त्या म्हणजे सर हे व्हिडिओ रेकॉर्ड करताना तुम्हाला काही बॅकग्राऊंडला आवाज आले, छोटे मोठे आवाज येऊ शकतात बिकॉज लॉकडाऊनमध्ये आम्ही सर्वजण घरीच आहोत. घरून व्हिडिओ रेकॉर्ड करताना नेबरहूडमधून आवाज येणं साहजिकच आहे. सो डोंट पॅनिक, डोंट डिस्ट्रॅक्ट. तुम्हाला तिकडे लक्ष द्यायची गरज नाही आहे कारण आपण संपूर्ण कॉन्सन्ट्रेशन या व्हिडिओजवर केलं तर खूप बरं राहील. आणि शिकवता शिकवता तुम्हाला मी काही यूट्यूबवर पण इंटरॅक्टिव्ह व्हिडिओज दाखवत राहील जेणेकरून तुमचं कन्सेप्ट बिल्डिंग होईल विच इज द बेस ऑफ अवर अकॅडमी, कन्सेप्ट बिल्डिंग. सो लेट स्टार्ट विथ अवर PPTs and I will explain you all the important concept along the path. So let's start. फर्स्ट लेक्चर किंवा फर्स्ट टॉपिक जो आपण सिलेक्ट केलेला आहे ते आहे हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन आणि याला मराठीत अनुवंशिकता व उत्क्रांती असं म्हणतात. सो या प्रकरणामध्ये आपण खूप सारे महत्त्वाचे पैलू, खूप सारे महत्त्वाचे आस्पेक्ट्स कव्हर करणार आहोत आणि ते आस्पेक्ट्स हे आजच्या करोना व्हायरसची जी स्थिती आहे त्याला खूप इम्पॉर्टंट आहे. DNA, RNA, व्हायरस, इव्हॉल्युशन काय, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत आणि त्यांचा रिलेट तुम्ही या गोष्टींशी डायरेक्टली करू शकता. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर. 10वीच्या बोर्डाच्या एक्झाममध्ये याच्यावर नक्की 2 किंवा 3 प्रश्न हे हमखास असतात आणि त्यासाठी हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे. सो लेट स्टार्ट. हेरिडिटी. हेरिडिटी तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये पण ऐकलं असेल. आपण ॲट दी एंड ऑफ दी सिलेबस आपण हेरिडिटी शिकवलं होतं. आणि हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनादर वाया जेन्स. सो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्या पद्धतीने कॅरेक्टर्स, गुणधर्म ट्रान्सफर होतात आणि हे ट्रान्सफर होण्यासाठी माध्यम कोण असतं तर जीन्स असतं. सो जीन्सच्या माध्यमाने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जेव्हा जीन्स ट्रान्सफर होतात त्या संपूर्ण प्रोसेसला हेरिडिटी म्हणतात. आणि तुम्हाला माहिती आहे जो जॉन ग्रेगोर मेंडल हा जो बायोलॉजिस्ट आहे याने ॲक्च्युली जेनेटिक्सचा पाया घातला. याला फादर ऑफ जेनेटिक्स असं देखील म्हणतात. सो जर तुम्हाला प्रश्न आला की अनुवंशिकतेचा पितामह किंवा फादर ऑफ जेनेटिक्स कोणाला म्हणतात तर जॉन मेंडल याचं नाव नेहमीच पुढे राहील. आणि तुम्हाला हा व्हिडिओ पॉज करून ही डेफिनेशन पण लिहायची आहे. ही डेफिनेशन तुम्हाला माहिती पाहिजे. आणि नेक्स्ट पार्ट, ह्या हेरिडिटीचे युजेस काय आहेत, का आपण शिकतोय, व्हॉट इज इम्पॉर्टन्स ऑफ दिस हेरिडिटी. सो दॅट विल कव्हर इन नेक्स्ट स्लाइड. सो दिस इज द नेक्स्ट स्लाइड. काय याचे उपयोग काय काय आहेत.
सगळ्यात फर्स्ट तुम्हाला माहिती पाहिजे की अनुवंशिक विकृतींचे निदान म्हणजे जे डायग्नोसिस म्हणतो. आज आपण कोरोनाशी लढतोय, पण कोरोनाची टेस्ट करण्यासाठी आज ज्या स्टेप करावे लागतात, उदाहरणार्थ स्वॅब म्हणजे तुमच्या गळ्यातील द्रव पदार्थ घेतले जातात, त्यानंतर ते लॅबोरेटरीमध्ये पाठवले जातात आणि तिकडून जो रिपोर्ट येतो त्याला आपण बोलतो निदान. सो डायग्नोसिस, हे डायग्नोसिस जीन्सच्या लेवलला करतात. अँटीबॉडीज, अँटीजेन हे काय आहे ते तुम्हाला संपूर्ण 10वी मध्ये कळत जाणार आहे. नेक्स्ट इज डायग्नोसिस झाल्यानंतर त्यावर ट्रीटमेंट. ट्रीटमेंट मधला सर्वात महत्वाचा भाग असतो की जो जर्म असतो, जो व्हायरस असतो, जो बॅक्टेरिया असतो, त्याला लढण्यासाठी आपण जे मेडिकलमध्ये तयार करतो, मेडिकल म्हणजे मेडिकल लॅब्स, त्या लॅब्समध्ये त्याच्यावर जे अँटीडोट्स किंवा अँटीबॉडीज तयार करतो त्याला आपण ट्रीटमेंट बोलतो. आणि मग ही ट्रीटमेंट चालू असताना पेशंटला जे रिकव्हरी होते पूर्ण, त्यावर उपचार करता करता जी रिकव्हरी होते, त्या सगळ्या स्टेप्समध्ये तुम्हाला हेरिडिटरीचे बेसिक प्रिन्सिपल जीन्स, अँटीजेन, अँटीबॉडीज हे वापरावे लागतात. सो जर तुम्हाला विचारलं व्हॉट आर द इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ हेरिडिटी, की हेरिडिटी का वापरतात, तर तुम्हाला हे उत्तर लिहायचं आहे की अनुवंशिक विकृतींचे निदान, प्रतिबंध, उपचार, डायग्नोसिस, ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन. त्यानंतर काही हेरिडेटरी डिसऑर्डर असतात जसं सिकल सेल ॲनिमिया और यू कॅन से द अल्बिनिझम. यू लर्न इन 9th स्टँडर्ड. तुम्ही हे सगळं शिकलाय 9वी मध्ये. या सगळ्यांवर उपचार करण्यासाठी जेनेटिक लेवलला जाऊन जी प्रोसेस करावी लागते त्याच्यासाठी हेरिडिटी इम्पॉर्टंट आहे. सो हे समजून घ्या, तरच तुम्हाला हेरिडिटी का महत्वाची आहे हे समजेल. कोरोनाशी लढण्यासाठी संपूर्ण जग आता लस शोधतंय. ते संपूर्ण सायंटिस्ट किंवा जे जे एक्सपर्ट डॉक्टर्स आहेत, रिसर्च करतायत, ते सर्वजण ह्या मायक्रो स्केलला काम करतात. ओके, सो हा पॉइंट तुम्हाला प्रश्न असा येईल, व्हॉट इज हेरिडिटी अँड व्हॉट इज द यूज ऑफ हेरिडिटी. अनुवंशिकता म्हणजे काय आणि अनुवंशिकतेचे उपयोग किंवा उपाय कुठे कुठे केले जातात. तर तुम्हाला हे 2 पॉइंट लिहायचे, हेरिडिटी आणि त्यांचे उपाय. प्लीज नोट डाऊन, दिस इज द फर्स्ट पार्ट ऑफ आवर लेसन अँड यू हॅव टू राईट इट. Okay, so this is the first part of your lesson. Secondly, we will move to DNA, RNA, cells, nucleus, chromosome. So आतापर्यंत खूप वेळा आपण ऐकतो की डीएनए वगैरे काय असतं, आरएनए काय असतं, कुठे असतात ते नेमके. बऱ्याच लोकांना हेच माहित असतं की डीएनए मला माहिती आहे, डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड, बट वेअर इट इज प्रेझेंट, कुठे आहे ते, तुमच्या बॉडीमध्ये कुठे आहे, कोणी मला दाखवेल का. तर असा प्रश्न जर विचारला तर ही डायग्राम एकदम उत्कृष्ट आहे. सेल. सो सेल म्हणजे प्रत्येक ह्युमन बॉडी इज मेड अप ऑफ डिफरंट काइंड ऑफ टिश्यूज. टिश्यूज आर मेड अप ऑफ डिफरंट काइंड ऑफ सेल्स अँड ईच सेल इज हॅव्हिंग इट्स ओन न्यूक्लियस. प्रत्येक पेशीच्या आतमध्ये केंद्रक असतं. प्रत्येक केंद्रकामध्ये काही गुणधर्म असतात. ते गुणधर्म क्रोमोझोम्सवर असतात आणि क्रोमोझोम्सच्या आतमध्ये सिक्वेन्स ऑफ जीन्स असते. ही सिक्वेन्स ऑफ जीन्स जी असते ती डीएनए पासून बनलेली असते. याचा अर्थ माणसाचं शरीर, शरीरापासून तुमचा अवयव, अवयवापासून टिश्यू पासून सेल, सेल पासून न्यूक्लियस, न्यूक्लियस पासून क्रोमोझोम, क्रोमोझोम नंतर तुमचा जीन्स आणि जीन्सवर असतात डीएनए. जीन्स इज मेड अप ऑफ सिक्वेन्स ऑफ डीएनए. सो ही पूर्ण साखळी तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायची आहे. यू हॅव टू राईट पेशी, केंद्रक, गुणसूत्रे, गुणसूत्राच्या आतमध्ये जनुके आणि जनुकावर डीएनए प्रेझेंट असतात. कृपया ही स्लाइड लक्षात ठेवा, ही खूप इम्पॉर्टंट स्लाइड आहे आणि असं सिक्वेन्स, अशी रफ डायग्राम तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढू शकता, डीएनए कुठे असतं. नेक्स्ट पार्ट ही विकिपीडियावरून घेतलेली एक इमेज आहे आणि याची आपण एक क्विकली रिव्हिजन करणार आहे. याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर पायरिमिडीन आणि प्युरिन्स हे आपण 2 पार्ट शिकलेलो 9वीला, ज्याच्यामध्ये थायमिन, ॲडेनिन, सायटोसिन, ग्वानिन हे पार्ट असतात. आणि हे पार्ट ऍक्च्युली हे ऍसिड्स असतात. हे ऍसिड जे असतात यांच्यामध्ये डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड असतात. उदाहरणार्थ ॲडेनाइन, थायमिन यांच्यामध्ये डबल बॉन्ड, ग्वानिन, सायटोसिन यांच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड. आणि हे सगळे ऍसिड्स कशाने बनलेले असतात, मुळात संपूर्ण जगाची निर्मितीच ही कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन ह्या बेसिक मूलद्रव्यांपासून झाले, बेसिक एलिमेंट. सो कार्बन हा तर संपूर्ण माणसाच्या किंवा पृथ्वीच्या उत्पत्तीमधला एक एकदम महत्वाचा घटक आहे कार्बन. आणि नंतर हायड्रोजन, ऑक्सिजन हे सर्वच मूलद्रव्य मिळून
आपल्या उत्क्रांतीला किंवा एव्होल्युशनला मदत केलेली आहे. सो डीएनएच्या स्ट्रक्चरमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला ह्या ऍसिडची नावं माहिती पाहिजे. TACG हे शॉर्टकट जरी तुम्हाला माहिती असले तरी उत्तम. आणि तुम्ही इकडे साईडला डाव्या बाजूला बघू शकता डबल हेलिक्स जे स्ट्रक्चर आहे. डबल हेलिक्स स्ट्रक्चर डीएनएचं वॉटसन आणि क्रॅक यांनी शोधून काढलंय. सो वॉटसन क्रॅक मॉडेल मधला हे डीएनएचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती पाहिजे. सो आपण आतापर्यंत हे 3 पार्ट बघितले. आणि जर तुम्ही पुस्तकात बघितलं, पुस्तकात तुमचा धडा स्टार्ट होतो, याच्यामध्ये हेरिडिटीची डेफिनेशन इकडे स्टार्टिंगला दिलेली आहे. ते सगळं मी स्लाइडमध्ये इम्पॉर्टंट पॉईंट सगळे इन्क्लूड केलेले आहेत. काय काय तुम्हाला माहिती पाहिजे याच्या व्यतिरिक्त बघा, पुस्तकात डीएनए वगैरेची जास्त माहिती नाही दिली. डायरेक्ट स्केच अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर विचारलंय आणि व्हेरियस टाइप्स ऑफ RNA विचारले. सो मी ते क्विकली तुमचे कन्सेप्ट ब्रशअप करण्यासाठी हा पार्ट सांगितला. डीएनए कसा असतो, कोणते कोणते ऍसिड असतात, RNAचे टाईप मी क्विकली सांगतो तुम्हाला, आणि जेनेटिक डिसऑर्डर्स कोणते असतात त्यांची काही नावे द्या. सो जेनेटिक डिसऑर्डर जर तुम्हाला बघायचे असतील तर अल्बिनिझम आणि दुसरा म्हणजे सिकल सेल ॲनेमिया. मी क्विकली तुम्हाला नेटवर पण दाखवू शकतो जर माझ्याकडे नेट असेल तर. अल्बिनिझम सो अल्बिनिझमची ही एक डायग्राम आपल्या 9वीच्या पुस्तकात होती, तुम्हाला माहिती असेल. अल्बिनिझममुळे संपूर्ण वीकनेस, बॉडी पिंकिश होते, रॅशेस असतात, इरिटेशन असतात. हे सगळे जेनेटिक डिसऑर्डरचे परिणाम आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सिकल सेल ॲनेमिया पण एक जेनेटिक डिसऑर्डर होता. सिकल सेल ॲनेमियामुळे काय होतं की तुमचे जे RBCs असतात त्या ट्रान्सफॉर्म होतात, नॉर्मल वर्क करत नाही, त्यांचा शेप बदलतो आणि त्यामुळे तुमचा जो ब्लड, सिकल सेल ॲनेमिया डिसीज हा RBCचा डिसीज आहे बेसिकली, आणि तो जेनेटिक डिसऑर्डर मध्ये येतो. ओके, हे डिटेलमध्ये आत्ता बघायची गरज नाही, पण आपला जो मेन टॉपिक आहे त्याच्याशी आपण पुन्हा एकदा जॉईंट होऊया. सो explain the structure of DNA and types of RNA. So quickly we'll revise the types of RNA. And in types of RNA basically 3 प्रकारचे असतात. सो 3 प्रकारचे जे RNA असतात त्याच्यामध्ये पहिला असतो mRNA, ज्याला आपण मॅसेंजर RNA बोलतो. मॅसेंजर RNA तुम्हाला उपयोगी पडणार आहे नेक्स्ट पार्टमध्ये. दुसरा जो असतो तो असतो tRNA. tRNA पण तुम्हाला उपयोगी पडणार आहे. mRNA पण तुम्हाला उपयोगी पडणार आहे. आणि तिसरा जो असतो तो rRNA, सो रायबोझोमल RNA. त्यानंतर याच्या आधी tRNA, ट्रान्सफर RNA, विच ट्रान्सफर्स सिक्वेन्स ऑफ अमिनो ॲसिड. अँड mRNA इज नथिंग बट मॅसेंजर RNA, जो न्यूक्लियस मधून DNA कडून मेसेज म्हणजे जे कोडॉन घेऊन येतो. हे सगळं काय आहे ते आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहे. त्याच्यासाठीच आपला पुढचा जो पार्ट आहे तो ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. सो ह्या पार्टमध्ये काय, याचा उपयोग काय, व्हॉट इज द थिंग वी हॅव टू लर्न फ्रॉम दिस. तर यामधून आपल्याला शिकायचं आहे की कशा प्रकारे आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन सिंथेसिस होतं. प्रोटीन सिंथेसिस का पाहिजे, बॉडीमध्ये प्रोटीन का पाहिजे, कारण डे टू डे लाईफमध्ये आपल्या बॉडीला जी एनर्जी लागते, जे वेगवेगळे आपल्या अवयवांची ग्रोथ होते, उदाहरणार्थ प्रत्येक वेळी बॉडीची जी मुवमेंट होते, सेल डिव्हिजन होते, सेल रिप्रोडक्शन होतं, त्या सगळ्यांमध्ये प्रोटीन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्यासाठीच आपल्याला जी प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस आहे ती या 3 पार्टमध्ये बघायची. सो इकडे तुम्हाला सगळ्या डायग्राम दिल्यात, मी स्टेप बाय स्टेप डायग्राम ॲज वेल ॲज ही तिन्ही प्रोसेस तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल. सो व्हेरी फर्स्ट वी विल स्टार्ट विथ ट्रान्सक्रिप्शन. बघा 3 स्टेप आहेत प्रोटीन सिंथेसिस मध्ये, प्लीज नोट डाऊन. फर्स्ट ट्रान्सक्रिप्शन, आणि वरती हेडिंग यू कॅन से स्टेप्स ऑफ प्रोटीन सिंथेसिस. व्हॉट आर दी स्टेप्स ऑफ प्रोटीन सिंथेसिस. प्रथिनांच्या निर्मितीमधील कोणकोणत्या महत्वाच्या स्टेप्स आहेत, आणि त्याच्यामध्ये सर्वात पहिलं आपण शिकणार आहे ट्रान्सक्रिप्शन, त्याला मराठीमध्ये बोलतात प्रतिलेखन. सो याच्यामध्ये प्रतिलेखन तुम्ही जर बघितलं तर इन्फॉर्मेशन जी असते प्रोटीन सिंथेसिसची ती कशामध्ये स्टोअर असते, तर डीएनए मध्ये. आता डीएनए तुम्हाला माहिती आहे कुठे असतो. डीएनए हा सेलच्या आत न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोमवर प्रेझेंट असतो. ह्युमन बॉडीमध्ये 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम आहेत, म्हणजे 46
क्रोमोझोम्स असतात. क्रोमोझोम्सचे वेगवेगळे टाईप पण आपण बघितलेले आहेत. सो त्याच्यावरती डीएनए प्रेझेंट असतात आणि डीएनए मध्ये काय असतं तर प्रोटीन सिंथेसिसचे इन्फॉर्मेशन. बघा, फर्स्ट पॉइंट, जनुकांमध्ये प्रथिनांच्या निर्मितीविषयी माहिती असते. ही माहिती जर नसती तर प्रथिनेच तयार झाले नसते. प्रथिने तयार झाले नसते तर माणसाचं काही खरं नव्हतं, माणसाची वाढच झाली नसती. सो दिस इज फर्स्ट पॉइंट. ट्रान्सक्रिप्शन मध्ये तुम्हाला लिहायचं, इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज स्टोर्ड इन डीएनए. प्रोटीन सिंथेसिस बाय डीएनए थ्रू आरएनए, दिस इज कॉल्ड सेंट्रल डॉग्मा. सेंट्रल डॉग्मा म्हणजे काय की सेंट्रल म्हणजे मध्यस्थ, महत्वाचा. सेंट्रल डॉग्मा म्हणजे प्रिन्सिपल. तर मानवी शरीरामध्ये कोणत्याही मानवी असू दे किंवा कोणतेही प्राणी असू दे, वनस्पती असू दे, त्यांच्यामध्ये बेसिक प्रिन्सिपल काय असतं तर जे प्रोटीन सिंथेसिस होतं ते डीएनए कडून होतं, परंतु कोणाच्या मदतीने होतं तर आरएनएच्या मदतीने. सो दिस इज द सेंट्रल प्रिन्सिपल, तत्व, महत्वाचं तत्व जे असतं. प्रथिन निर्मिती डीएनए तर्फे आरएनएच्या माध्यमातून होते. mRNA, messenger RNA, is produced as per the sequence of nucleotides on DNA. आता मी तुम्हाला थोडा पुस्तकामध्ये घेऊन जातो, डीएनए वरील जनुकांच्या साखळीनुसार. आणि इकडे आपण डायग्राम बघणार आहेत की नक्की ह्या प्रोसेसमध्ये काय होतं. सो हा जो पॅराग्राफ तुम्हाला दिसतोय मराठीमध्ये पण आहे, ह्या संपूर्ण पॅराग्राफ मधली माहिती मी पॉइंट नुसार एक्स्ट्रॅक्ट केली आहे आणि ती माहिती तुमच्या समोर पीपीटी मध्ये मांडली. ते सगळे पॉइंट तुम्हाला तोंडपाठ असले पाहिजे. हे पॉइंट तुम्ही जसेच्या तसे परीक्षेत लिहू शकता, आय गॅरंटी इट. ओके, सो आरएनए न्यूक्लिओटाइड्स. आरएनए म्हणजे काय असतं तर रायबोन्यूक्लिक ऍसिड. रायबोन्यूक्लिक ऍसिड आणि डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड असे दोन आपल्याला न्यूक्लिओटाइड्स माहिती आहेत. न्यूक्लिओटाइड्स म्हणजे केंद्रकीय आम्ल. केंद्रकीय आम्लांमध्ये आरएनए मध्ये सिक्वेन्स ऑफ ऍसिड, न्यूक्लिक ऍसिड, केंद्रकीय आम्लांची एक शृंखला असते. जसं तुम्हाला मी ह्या आकृतीमध्ये दाखवलं, बघा इकडची आकृती दाखवतो. ही जी सिक्वेन्स आहे ATCG, प्युरिन आणि पायरिमिडिन हे बेस आणि ऍसिडची जी सिक्वेन्स आहे, ही सिक्वेन्स प्रत्येक डीएनए आणि आरएनए मध्ये प्रेझेंट असते, प्रत्येक आरएनए डीएनए मध्ये असते. सो ह्या सिक्वेन्सचा वापर करून मेसेंजर आरएनए काय करतो, मेसेंजर आरएनए जो असतो mRNA, तो डीएनएचा एक स्ट्रँड, बघा डीएनए 2 स्ट्रँड पासून बनलेला असतो, याच्यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं. सो हा निळा जो दिसतोय ब्ल्यू कलरचा, हा डीएनए आहे. सो डीएनएचा एक स्ट्रँड जो वरतून जो स्टार्ट झालाय, बघा हा कर्सर फिरतोय, हा जो स्ट्रँड आहे, ह्या स्ट्रँडवर ही सिक्वेन्स दिलेली आहे. जर तुम्ही झूम करून बघितलं अजून तर तुम्हाला समजेल की बघा GCTA ही सिक्वेन्स दिसते. आणि ह्या सिक्वेन्स नुसार बघा ही सिक्वेन्स डीएनए वर प्रेझेंट आहे. मग mRNA काय करतो, ही सिक्वेन्स जशीच्या तशी आपल्या आरएनएचं एक जे स्ट्रक्चर असतं, आरएनएची जी लिंक असते न्यूक्लिओटाइडची, त्याच्यामध्ये कॉपी करतो म्हणजे डीएनए वरील माहिती जशीच्या तशी आरएनए मध्ये कॉपी करतो. त्याची एक कॉपी बनवतो आरएनए. जशी तुम्ही फोटोकॉपी बनवता, एक्झॅक्ट ताजमहल सपोज दिसला तर त्याचा फोटो काढला तर तो ओरिजिनल आणि फोटोमध्ये सेम दिसणार. सो एक्झॅक्ट कॉपी इज मेड बाय mRNA. आणि mRNAचं महत्वाचं कार्य आहे की ही कॉपी जी तयार केली आहे डीएनए वरची, ती कॉपी तो न्यूक्लियस मधून बाहेर घेऊन येतो सायटोप्लाझम मध्ये. सायटोप्लाझम म्हणजे सेलमध्ये जे द्रव असतं त्याच्यामध्ये ही डीएनए वरची माहिती घेऊन येण्याचं महत्वाचं काम हा mRNA करतो. सो mRNA प्रोड्यूस ॲज पर द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड ऑन डीएनए. डीएनए मध्ये जशीच्या तशी जी कॉपी असते तिची एक्झॅक्ट एक कॉपी आरएनए आपल्याकडे घेतो आणि ती सेलच्या न्यूक्लियस मधून सायटोप्लाझम मध्ये घेऊन येतो. सो डीएनए वरील जनुकांच्या साखळीनुसारच mRNA ची निर्मिती होत असते. आणि मग ह्या आरएनए तयार करण्याच्या प्रक्रियेलाच प्रतिलेखन म्हणतात. दिस प्रोसेस ऑफ आरएनए सिंथेसिस इज कॉल्ड ॲज ट्रान्सक्रिप्शन. डीएनए वरची जी सिक्वेन्स आहे ती mRNA मध्ये घेण्याच्या प्रोसेसला ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतात.
ओके, सो दिस इज फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप ट्रान्सलेशन. आता mRNA एक सिक्वेन्स घेऊन आला कुठून, DNA मधून. DNA कुठे होते, क्रोमोझोम मध्ये. क्रोमोझोम मधून न्यूक्लियस मधून, सॉरी, सेल मधून सायटोप्लाझम मध्ये घेऊन आला. आता हे वाचणार कोण, कारण जे mRNA मध्ये कोडिंग लँग्वेज असते बघा, mRNA वर जी लँग्वेज असते ही कोडिंगच्या स्वरूपात असते आणि ती कोडिंग वाचणं प्रत्येकाला जमत नाही. त्याच्यामुळे ती वाचण्यासाठी आपल्याला उपयोग करायचा tRNAचा. ओके, सो व्हॉट इज tRNA, आणि याच्यामध्ये अजून एक महत्वाची माहिती शिकायची ती म्हणजे कोडॉन. सो ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय हे आपल्याला पहिलं माहिती पाहिजे ट्रान्सलेशन सेकंड स्टेपमध्ये. mRNA जे न्यूक्लियस मध्ये तयार होतात, mRNA forming nucleus comes in cytoplasm and brings the coded message from DNA. सो हा जो कोडेड मेसेज असतो, या कोडेड मेसेजलाच आपण म्हणतो ट्रिपलेट कोडॉन. ट्रिपलेटच का बोलतात, कारण ही जोडी असते ती 3-3 ऍसिडची असते. उदाहरणार्थ ही जोडी अशी असू शकते GAC किंवा UAC किंवा UUA किंवा AAU, काही जोडी असू शकते, पण ही अशी 3च्या टप्प्यांमध्ये जोडी असते. आणि ह्या 3च्या टप्प्यांमध्ये जी जोडी असते ही कसली जोडी आहे, ही न्यूक्लिक ऍसिडची नाव आहे ते, गॉनिन, ॲडेनाइन, सायटोसिन. ओके, सो ही ट्रिपलेटची जोडी जी असते हिला आपण बोलतात ट्रिपलेट कोडॉन. सो कोड फॉर इच अमिनो ऍसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड, इट इज कॉल्ड ट्रिपलेट कोडॉन. सो तुम्हाला 2 डेफिनेशन याच्यातून समजलं, ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय, आणि जी आपण ट्रान्सलेशन हा जो पॉईंट शिकतोय सेकंड पॉईंट प्रोटीन सिंथेसिस मधला, त्याची डेफिनेशन पण आपण लवकरच बघणार आहे. ॲज पर द मेसेज ऑन mRNA, अमिनो ऍसिड्स आर सप्लाइड बाय tRNA. सो tRNA एक दुकान आहे, ह्या दुकानामध्ये mRNA येतो आणि mRNA आपल्याकडचं एक कोड दाखवतो. तो कोड बघून tRNA दुसरं एक प्रोडक्ट जातो दुकानात आणि घेऊन येतो, mRNA ला देतो. सो बघा, mRNA कडे जो जे काय मेडिसिन आहे, उदाहरणार्थ तुम्ही मेडिकल मध्ये गेला आणि डॉक्टरांनी त्यांच्या विचित्र भाषेमध्ये काहीतरी मेडिसिन लिहून दिलं, पण मेडिकल वाल्याला ते व्यवस्थित कळतं. सो कन्सिडर युअर डॉक्टर ॲज mRNA आणि मेडिकल वाला ॲज tRNA. they know each other, that's why they will provide you exact the medicine whatever doctor have asked. सो tRNA कडे अँटीकोडॉन असतात. अँटीकोडॉन म्हणजे काय, तर थोडं क्विकली मागे जाऊया. बघा, तुम्ही टी ची जोडी कोणाबरोबर बसते, ए बरोबर. थायमिन इज मॅच्ड विथ ॲडेनाइन, सायटोसिन इज मॅच्ड विथ ऑर बॉन्डेड विथ ग्वानाइन. सो कोडॉन आणि अँटीकोडॉन म्हणजे काय ते मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो. जी हा एक कोडॉन आहे, उदाहरणार्थ सपोज GAA ही जोडी, हे ट्रिपलेट कोडॉन कोणी पाठवलंय, mRNA ने. तर tRNA काय प्रोव्हाइड करणार याला, एक्झॅक्टली याच्या अपोजिट जे लागतात ते, G च्या अपोजिट लागतो C, A च्या अपोजिट लागतो T. सो व्हॉट आय विल डू, G च्या अपोजिट लागतो, बघा पुन्हा एकदा बघा, ह्या जोडीमध्ये गॉनाइन इज बॉन्डेड विथ सायटोसिन अँड ॲडेनाइन विथ थायमिन. सो सायटोसिन, थायमिन. सो तुम्ही डॉक्टरांनी लिहून दिला GAA, तुम्हाला मेडिकलमधून भेटलं CTT. हे कोणी प्रोव्हाइड केलं, tRNA, आणि हे कोणी प्रोव्हाइड केलं, mRNA. सो दिस इज नथिंग बट कोडॉन आणि अँटीकोडॉन. कोडॉन आणि अँटीकोडॉनचा कन्सेप्ट जर समजला असेल तर आपण पुढे वळलो. tRNA has anticodon having complementary sequence. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे ज्यांची एकमेकांबरोबर जोडी बनवू शकते अशी सिक्वेन्स. आणि mRNA ला tRNA ने एकदा कोडॉनला अँटीकोडॉन प्रोव्हाइड केला की डॉक्टरांनी तुम्हाला मेडिसिन मेडिकल वाल्यांकडून दिलं की तुमची ती जी चिठ्ठी असते ज्याच्यावर मेडिसिन लिहून दिलेलं असतं तिचं काम संपलं. सो दिस इज हाऊ ट्रान्सलेशन वर्क्स. ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतरण. भाषांतरण हे tRNA ला समजतं. बघा, मराठीत एकदा क्विकली एक्सप्लेन करतो. पेशी केंद्रकात तयार झालेले जे mRNA असतात ते पेशी द्रव्यात येतात आणि येताना DNA वरील सांकेतिक माहिती घेऊन येतात. प्रत्येक ऍसिडमध्ये, अमिनो ऍसिडमध्ये 3 न्यूक्लियोटाइडचा संच असतो आणि या संचालाच आपण बोलतो ट्रिपलेट कोडॉन. 3 सांकेतिक
भाषांचा संच आणि त्यावरील संदेशानुसार अमिनो आम्ल पुरवण्याचं काम करतात tRNA आणि tRNA कडे जे आम्ल असतात ते अँटीकोडॉन असतात. काय असतात? अँटीकोडॉन. हे लक्षात ठेवा. कोडॉन असतात mRNA कडे, त्याच्या विरुद्ध जोडी जी असते ती tRNA कडे असते, त्याला अँटीकोडॉन म्हणतात. त्याकरता mRNA वरील जसा कोडॉन त्याला पूरक असतो अँटीकोडॉन आणि ह्या संपूर्ण क्रियेलाच भाषांतरालाच आपण बोलतो ट्रान्सलेशन. सो सेकंड प्रोसेस इज ओव्हर. पुस्तकामध्ये जर डायग्राम बघायची म्हणली तर ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन एकसाथ दिले. बघा हा न्यूक्लियस आहे. ह्या न्यूक्लियस मधून ही जी शृंखला बाहेर येण्याचं काम आहे आणि बाहेर आल्यावर हा जो tRNA दिसतोय तो tRNA बघा प्रत्येक तीनच्या जोडीला बघा इथे तुम्हाला दिसेल UA ह्या प्रत्येक जोडीला tRNA जॉईन करतोय. म्हणजे ही खालची जी शृंखला सिरीज आहे ती mRNA ची आहे आणि हा tRNA जो आहे तो mRNA ला ऍसिड प्रोव्हाइड करतोय तीनच्या जोडीने. सो ह्या लाईन वरचे सगळे कोडॉन आणि जे वरून येत आहेत ते सगळे अँटीकोडॉन. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ ट्रान्सलेशन. लास्ट कन्सेप्ट आपण बघूया आता, ज्याचं नाव आहे ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशन हा जो कन्सेप्ट आहे याच्यामध्ये आपण शिकणार आहोत की कशा प्रकारे फायनल स्टेजमध्ये RNA प्रोडक्शन होतं. सो अमिनो ऍसिड जे tRNA आणलेले असतात, tRNA जे आणलेले असतात अँटीकोडॉन्स, ते mRNA बरोबर बॉन्ड होतात. कशाने बॉन्ड होतात? पेप्टाइड बॉन्ड. पेप्टाइड बॉन्ड इज नथिंग बट द ॲधेसिव्ह. ॲधेसिव्ह म्हणजे जसं तुम्ही बघू शकता एक सोल्युशन जे दोघांना चिटकवण्याचं काम करतं, त्या दोघांना चिटकवण्यासाठी पेप्टाइड बॉन्ड्स हे इम्पॉर्टंट असतात आणि हे पेप्टाइड बॉन्ड्स विथ द हेल्प ऑफ rRNA म्हणजे रायबोझोमल RNA. रायबोझोमल RNA पेप्टाइड बॉन्ड्सच्या मदतीने tRNA आणि mRNA ने आणलेल्या सिक्वेन्स किंवा जे आणलेले कोडॉन अँटीकोडॉन आहेत त्यांना चिटकवण्याचं काम करतात. आणि ह्या प्रोसेसमध्ये रायबोझोम कीप्स मुव्हिंग फ्रॉम mRNA टू अदर एंड बाय डिस्टन्स ऑफ 1 ट्रिपलेट कोडॉन. सो ही डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे. विचार करा की ही पट्टी आहे, ही पट्टी डाव्या साईडला फिरत चालली डाव्या साईडला. सो हा tRNA स्टॅम्प मारतोय. स्टॅम्प हा तीनच्या कोडने मारतोय. सो 3 स्टेप पुढे सरकला mRNA. हा जो mRNA आहे तो पुढे सरकला, tRNA याला शिक्का मारला. परत 3 ने पुढे सरकला, tRNA ने शिक्का मारला. mRNA पुढे सरकला, tRNA ने स्टॅम्प मारला. सो ही संपूर्ण प्रोसेस चालू राहते जोपर्यंत mRNA ची सिक्वेन्स संपत नाही तोपर्यंत. सो ह्या प्रोसेसमध्ये या दरम्यान रायबोझोम एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक ट्रिपलेट अंतराने सरकत जातो आणि त्या प्रत्येक 3च्या अंतरावर tRNA येऊन जॉईंट होतो आणि ह्या संपूर्ण प्रोसेसला आपण बोलतो ट्रान्सलोकेशन किंवा स्थानांतरण. सो यू गॉट माय पॉइंट. आपण आतापर्यंत 3 महत्वाच्या स्टेप शिकलो. त्याच्यामध्ये पहिली होती ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे कॉपी करण्याची, DNA सिक्वेन्स कॉपी करून mRNA वर आणण्याची जी प्रोसेस असते ती आहे ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सलेशन म्हणजे जी सिक्वेन्स DNA मधून आणली तिला काय म्हणतात, तिला कशा प्रकारे रूपांतरित करायचं, हे काम tRNA मार्फत जे होतं त्याला बोलतात ट्रान्सलेशन, भाषांतर. आणि तिसरी स्टेप आहे ट्रान्सलोकेशन, ज्यामध्ये प्रत्येक mRNA चा मोलेक्यूल पुढे सरकत जातो आणि tRNA त्याच्यावर येत जातो. त्या प्रोसेसला बोलतो आपण ट्रान्सलोकेशन. लास्ट बट नॉट लिस्ट, म्युटेशन. म्युटेशन काय असतं तर सजीवांमध्ये जनुकांमुळे ते त्यांच्यासारखे सजीव निर्माण करतात. उदाहरणार्थ आपण आपल्या आईवडिलांसारखे थोडेफार दिसतो. ओके, थोडेफार दिसतो, संपूर्ण दिसतो नाही दिसत. का कसं होतं? कारण काही वेळा जनुकांमध्ये थोडेफार बदल होतात आणि हे खूप बदल जे असतात ते थोड्या प्रमाणात होतात, जास्त होत नाही, एकदम जास्त होत नाहीत. हे बदल जे असतात ते अचानक होतात आणि थोड्या प्रमाणात होतात. ड्यू टू दिस सम कॅरेक्टर्स ऑफ पॅरेंट्स आर ट्रान्समिटेड टू देअर ऑफस्प्रिंग. ऑफस्प्रिंग म्हणजे मी सांगितलं की पुढची पिढी, बरोबर. सो प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो असतो तो स्वतःसारखा नवीन जीव तयार करू शकतो, नेक्स्ट जनरेशन.
आणि नेक्स्ट जनरेशन ही थोडीफार वेगळी असते बिकॉज ऑफ सडन चेंजेस इन द जीन्स. थोडेफार चेंजेस होतात. पण काही काही वेळा समटाइम्स काही न्यूक्लियोटाइड जीनची जी पोझिशन असतात ती एकदम मोठ्या स्वरूपात बदलतात, मोठ्या स्वरूपात. तेव्हा जेनेटिक डिसऑर्डर तयार होतात. आणि जर मायनर चेंज असतील तर त्याला आपण म्युटेशन बोलतो. बघा, जेनेटिक डिसऑर्डर जे असतात, जेनेटिक डिसऑर्डर आणि म्युटेशन याच्यामध्ये खूप थोडा फरक आहे. म्युटेशन जे होतं ते नवीन जीव तयार होतो, तो आपल्या पालकांसारखा पण असतो, पॅरेंट सारखा. ऍट द सेम टाइम तो थोडाफार बदलला पण असतो, त्याचे काही गुणधर्म चेंज झालेले असतात. पण जर हा जीन्समध्ये होणारा बदल खूप जास्त असेल, अचानक आपली जागा खूप मोठ्या प्रमाणात बदलली, म्हणजे जो तिसऱ्या स्थानी आहे त्याने डायरेक्ट 13व्या स्थानी जम्प केली कोणी, जर न्यूक्लियोटाइडच्या चैनने, तर मात्र म्युटेशन हे खूप भयानक होईल आणि त्याच्यामुळे जेनेटिक डिसऑर्डर होण्याची देखील शक्यता आहे. सो हे टाळण्यासाठी ऍक्च्युली जेनेटिक डिसऑर्डर कोणालाही होऊ शकतात, त्यासाठी काही उपाय नाही आहेत जन्माच्या आधीच, बट इट हॅपन्स व्हेरी इनफ्रिक्वेंटली. सो म्युटेशन म्हणजे बदल, उत्परिवर्तन. आपल्या पालकांकडून आपल्या पुढच्या पिढीला जे काही गुणधर्म जातात, कशामुळे जातात? मायनर चेंजेस. दिस इज कॉल्ड ॲज म्युटेशन. आपल्या न्यूक्लियोटाइडमध्ये किंवा जनुकांमध्ये जो लहानसा बदल घडून येतो, तो बदल म्हणजेच उत्परिवर्तन होय. ओके, सो आपण फर्स्ट पार्ट ऑफ दी चॅप्टर जो होता तो व्यवस्थितपणे संपवलाय. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की हे व्हिडिओ जे आहेत ते रिपीट बघा, कॉन्सन्ट्रेशन देऊन बघा, मी काय बोलतोय ते सगळं ऐका. कन्सेप्ट बिल्डिंग मध्ये खूप महत्वाचं आहे की तुम्हाला हे सगळं समजलं पाहिजे. फक्त तुम्ही वाचून रट्टा मारून काही फायदा नाहीये. तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट समजला असेल तर एकदम बेस्ट. आणि याच्यावरती मी आता तुम्हाला 3 प्रश्न देणार आहे. ते तिन्ही प्रश्न तुम्हाला तुमच्या वहीमध्ये त्याचे आन्सर्स लिहायचे आहेत. सो सगळ्यात पहिला क्वेश्चन जो आहे तो म्हणजे व्हॉट इज हेरिडिटी, अनुवंशिकता म्हणजे काय, आणि अनुवंशिकतेचा उपयोग किंवा या तंत्रज्ञानाचा उपयोग का करतात. व्हॉट इज द रिझन ऑफ युझिंग दिस हेरिडिटी टेक्नॉलॉजी फर्स्ट. सेकंड तुम्हाला जो दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे डिस्क्राईब द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. प्रोटीन सिंथेसिस साठी हे 3 पॉइंट डिस्क्रिप्शन करायचे. मराठीमध्ये प्रथिने निर्मितीसाठी प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण हे 3 पॉइंट एक्सप्लेन करा, डिस्क्राईब करा. आणि ही डायग्राम एक तुम्हाला काढायची की डीएनए हे नेमके कुठे असतात मानवी शरीरात. आणि लास्टचा प्रश्न तो म्हणजे म्युटेशन म्हणजे काय, उत्परिवर्तन म्हणजे काय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ म्युटेशन अँड वाय इट इज रिक्वायर्ड, हे का गरजेचं. ओके, सो हे 3 प्रश्न तुम्हाला तुमच्या वहीत लिहायचे आहेत आणि याचा एक स्क्रीनशॉट पाठवायचा तुम्हाला की तुम्ही खरोखर हे लिहिलंय की नाही. इट विल बी व्हेरीफाईड. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. आय होप यू एन्जॉयड. तुमचे काय डाऊट डिफिकल्टी असतील तर आपण लवकरच त्याच्यासाठी पण काहीतरी एक वेगळा उपाय काढू, ग्रुप किंवा ऑनलाईन मीटिंगद्वारे डाऊट पण सॉल्व्ह करण्याचं टेक्नॉलॉजी लवकरच आणू. सो दॅट्स इट. विल स्टॉप हिअर and I hope you study. Take care everyone. We will soon overcome this pandemic of coronavirus. Thank you. Jai Hind.